नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा अजून नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आलो होतो बघा, आपल्याला आज दळण नव्हतं आणि मला 4 वाजेला ड्युटीला पण जायचं आहे. त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता आपण दळण वगैरे आणायला वाजलेली होती आणि कसं पावसाचं वातावरण वगैरे झालेलं, त्याच्यामुळे आपल्याकडे पण लाईट नाही आहे आणि असली तरी पण आपल्या गावातले जे दळणवाले ते गिरणीवाले चिक्केवाले जे असतात ते संध्याकाळपर्यंत 5 ते 6 वाजेपर्यंत त्या गिरणी वगैरे खुलत नाही. त्याच्यामुळे म्हटलं आपण चला आता घेऊन येऊया. तर मी आलो होतो बघा आता धवळेश्वर, आमच्या गावापासून धवळीच्या जवळपास 2 ते 3 किलोमीटर दूर आहे आणि इकडे धवळेश्वरला पुन्हा रस्त्याचं काम चालू आहे. ट्रॅफिक खूप जास्त होतं, तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा. बघा इकडं रस्त्याचं काम चालू आहे समोर, म्हणजे जवळपास ते चौफुलीपासून ते इकडे पाठीमागे भोकरदन नाका म्हणून तिथपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे. तिकडे चौफुलीच्या समोर तिकडं सगळं काम झालेलं आहे. एवढ्या जागामध्येच काम बाकी राहिलं होतं, तर एवढ्या जागामध्ये आता काम चालू आहे. एकच रूट आहे, एक रूटवरती दोन्ही साईडच्या पण गाड्या जाण्या येणं, त्याच्यामुळे काय ट्रॅफिक होते आणि जास्त प्रॉब्लेम होतो गाडी चालवणं. सगळ्यात जास्त म्हणजे बाईकवाल्यांना जास्त प्रॉब्लेम होतो, कारण की काय माहिती आहे का, मोठ्याला जर गाडी जर असलं ना तर बाईकवाला जर माझ्यामध्ये जर गेला तर त्याला जास्त प्रॉब्लेम होतो, खूप जास्त परेशानी. जोपर्यंत काम पूर्ण होतं तोपर्यंत परेशानी होती. तर मित्रांनो, इकडे आजूबाजूला तुम्ही बघू शकता इतकी ट्रॅफिक, एवढी खतरनाक ट्रॅफिक झाली होती आणि रस्ता सिंगल रस्ता असल्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक झाली होती. म्हणजे मोटरसायकलवाल्याला जायला रस्ताच नव्हता. आज तिकडच्या साईडनं पण त्यावेळेस गाडी उभी होती, इकडे पण खूप साऱ्या गाड्या उभ्या होत्या. एवढी खतरनाक गर्दी होती, जोपर्यंत रोड बनत नाही तोपर्यंत. त्यानंतर घरी आलो होतो. घरी आल्याच्यानंतर थोडासा 1 तास आराम केला आणि नंतर मग ड्युटीवरती आलो होतो. आता वाजलेले आहे 6:30. माझ्यामुळे थोडंसं काम केलं, नाहीतर मी आल्याला शूट घेणार होतो, पण ते शूट करणं झालं नाही. आल्याला मला थोडंसं काम लागलं होतं, तर मी फ्री झालेलो आहे. त्यामुळे म्हटलं आता सांगावं काहीतरी अपडेट. मी आता सध्याला मी आहे बघा ड्युटीवरती आणि आज आमची कंपनी चालू आहे. सॅम्पल वगैरे आणले, सॅम्पल वगैरे लावले आणि आता थोडंसं फ्री झालो. चला तर मग बघू आता नंतर पुढे काय काय होतं आहे. हे संध्याकाळचं लोकेशन कंपनीवर एकदम बेस्ट, मस्त नजारा दिसते बघा. आणि पावसाचं वातावरण पण झालेलं आहे, पाऊस पण येऊ शकतो आज. मित्रांनो, आमची श्रेया रिया आम्ही तर बसलेलो आहे बघा आता. आणि श्रेयाच्या आमच्या श्रेयाच्या हाताला काय झालं बघा. काय खाल्लं शियाने? काय खाल्लं? बिस्किट खाल्ले का? किती खाल्ले? 2. तो हाताला काय झालं होतं? सांग ना, सांग ना काय झालं होतं? काय नाही. मग हाताला काऊन लावलं? काऊन बांधली पट्टी? हा तर काऊन बांधते मग? हो का, त्याच्यामुळे बांधले आहे ना, त्याच्यामुळे बांधले कुठं खुर्ची आलं होती म्हणलं पडन गिडन डबल है ना शिव, पहिली तर डबल पहिलंच तर हात मारला म्हणा. हा नाही नको, नाही पडत मी नाही का. आणि ही आमची येडी रिया आहे ना, फोन दिवसभर फोन पाहते मी घरी असल्यावर. बळजबरी तिच्याकडून फोन घ्यायला पडतो हिसकावून. नाही पण डबल पण फोन मागा लागली. आता जस्ट फोन घेतला मी तिच्या हातामध्ये. काय द्या, पहिले एक फाटका खा मग फोन द्या. फोन घेऊन काय नाही, आता सकाळपासून फोन पाहा लागली मी. आज घरीच आहे, घरीच आहे ना मी. आज सकाळपासून फोन पाहा इकडेच आहे ना. हा मी घरीच आहे ना आज, त्याच्यामुळे तो इकडेच फोन येईल सकाळपासून. हा मी माझं पण दुखत होतं म्हणून घरीच होतो. सगळ्यांचं दुखा लागलं. तुला पण सर्दी झाली होती ना. हा गेली थोडी उद्या का? अरे जायचं डबल मग.
आमच्या श्रेयाचा हात कसा बांधलेला आहे गाड्यामध्ये त्याला लटकून. डॉक्टर काय म्हणे? हो का? डॉक्टरनं बांधलाय ना बेटा. आगत होती की ती काय काय बुरक लागलं होतं. काही लागेल हळद लावली होती ना तिला अगोदर आपण, त्याच्यामुळे ती हळद लागली त्याच्या अंगाची. मला आपल्या पायात काटा घुसला होता ना, तिचा पायात काटा घुसला होता माहिती का? शेव येतं का आता? शेव काय आहे? दाखव. शेव इथं घुसला होता काटा. शिवकाय खरंच ना. इथं घुसला होता आहे ना. हो. पाहिला आम्ही. तर मित्रांनो आमच्या शियाला पण काटा पण घुसला होता बरं का. शियाचा पाय पण दुखत होता आणि टायमावर तिचा हात पण दुखत होता. नेमकं आम्हाला समजत नव्हतं म्हणजे नेमकं झालं काय, तिला पाय दुखतोय का हात दुखतोय म्हणून आम्हीच कन्फ्युजन झालो होती. कधी आम्हाला म्हणायचे हात दुखतोय, कधी म्हणायचे पाय दुखतोय. कुठं पाहायचं? काय करत ती? काय नाही करत. नंतर मग दवाखान्यामध्ये गेल्यावर तिच्या हाताचा एक्सरे वगैरे काढला. त्यानंतर कळालं की तिच्या हातालाच प्रॉब्लेम आहे. मग तिला डॉक्टरने पट्टी वगैरे लावली. कच्चं प्लास्टर करून दिलं तिला. चला तर मग आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. धन्यवाद. बाय बाय. तू कर बाय. बाय कर ना. बाय नाही बाय. श्रेया बाय नाही करायचं.